दरम्यान या मिरवणुकीवर आपली नजर असणारच आहे. तुर्तास एक महत्त्वाची बातमी आणि मोठी बातमी पुण्यामधून येते. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड भाजपचे नगरसेवक विवेक यादव यांच्यावर विसर्जन मिरवणुकीत गोळीबार झालेला आहे. यामध्ये ते जखमी झाले. त्यांच्या तोंडाला गोळी चाटून गेली आणि त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये उपचाराकरता दाखल करण्यात आले. मंदार गोंजारी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मंदार, अतिशय धक्कादायक अशी बातमी आहे. नक्कीच दीपक, कारण आज दिवसभर पुण्यामध्ये विसर्जन मिरवणूक सुरू आहे आणि अगदी शांततेत ही विसर्जन मिरवणूक आतापर्यंत पार पडते आहे. कोणतीही घटना या ठिकाणी आतापर्यंत घडलेली नव्हती गालबोट लागावाची, परंतु अगदी काही वेळापूर्वी कॅन्टोन्मेंट परिसरामध्ये घटना घडलेली आहे. पुण्याची मुख्य विसर्जन मिरवणूक जी आहे ती लक्ष्मी रस्ता ते अलका चौक या दरम्यान असते, परंतु ही जी घटना घडलेली आहे ती पुणे कॅन्टोन्मेंट परिसरामध्ये घडलेली आहे, ज्यामध्ये भाजपचे कॅन्टोन्मेंटचे नगरसेवक विवेक यादव यांच्यावरती दोघांनी गोळीबार केलेला आहे. त्यामध्ये गोळी त्यांच्या तोंडाला टाकून गेलेली आहे. विवेक यादव यांना रुजू हॉल क्लिनिकमध्ये उपचारांसाठी ऍडमिट करण्यात आलेलं आहे आणि दोघांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेलं आहे, असं आतापर्यंतची माहिती आहे. मंदार, ज्या दोघांना ताब्यात घेण्यात आले ते दोघं कोण आहे, त्याबद्दल काय कळू शकलंय? दीपक, हे दोघं कोण आहेत किंवा गोळीबार नक्की कोणत्या कारणांमुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, परंतु हा सगळा प्रकार विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यानचा आहे. त्यामुळे त्या विसर्जन मिरवणुकीमध्ये काही वाद झाला का किंवा काही पूर्वीचा वाद होता का, या सगळ्या गोष्टी आता तपासल्या जात आहेत. निश्चित मंदार, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.